नमस्कार मंडळी, युबी किचन अँड ब्लॉग्समध्ये आपले स्वागत आहे। आज आपण करणार आहे खमंग खुसखुशीत कुरकुरीत अशी भडंग। त्यासाठी साहित्य काय काय घेतलेलं आहे ते बघूया। तर हे अर्धा किलो मुरमुरे आहे, हे मी स्वच्छ करून घेतलेले आहे आणि बाकी साहित्य आहे 70 ग्रॅम शेंगदाणे, 60 ग्रॅम दालवा, 20 ग्रॅम मका पोहे। हे सर्व साहित्य अर्धा किलो मुरमुऱ्याच्या प्रमाणात आहे। आता कृतीमध्ये हे सर्व मी करताना तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ पूर्णपणे बघा, तुमची पण भडंग खुसखुशीतच होणार। गॅस आता ऑन करूया आणि कढई ठेवू। कढई गरम झाली की त्यामध्ये 1 चमचा सोप आणि 1 चमचा धने गरम करून घेऊया। यामुळे काय होतं की याचा ओलावा कमी होते आणि आपल्याला बारीक करायला सोपं जाते। तर या पद्धतीने हे मी करून घेतलं। थोडं थंड झालं की याला आपण आता मिक्सरमध्ये घेऊन बारीक करायचं आहे। याप्रमाणे हे मिक्सरमधून घेऊन आता यामध्येच टाकूया आपण जिरा पावडर आणि आमसूल पावडर आणि हे दरदरा असं बारीक करून घेऊ। याप्रमाणे हे बारीक करून घेतलं आहे। आपला आता मसाला झालेला आहे, यामध्ये टाकायचा तयार। आता आपल्याला मुरमुरे भडंगसाठी असे कडक खुसखुशीत करून घ्यायचे आहे। त्यासाठी कढईत टाकायचं थोडंसं तेल आणि थोडी हळद आणि हे मुरमुरे टाकून त्याला सारखं हलवत हे आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं कडक होईपर्यंत। याप्रमाणे आपण मुरमुरे भाजणी केली मुरमुऱ्याची की हे मुरमुरे शेवटपर्यंत असे कुरकुरीत आणि खुसखुशीत राहतात। तर या पद्धतीने आता आपण हे मुरमुरे भाजून घेऊया। या स्टेजला गॅसची पॉवर मीडियम हाय या पद्धतीने हे आपल्याला करून घ्यावं लागेल। असा मुरमुरा आपल्या हातात घेतला की असं बोटातून हा टुचकून फुटला पाहिजे, असं याचा भुरका झाला पाहिजे, म्हणजेच आता आपला मुरमुरा भडंगसाठी तयार झालेला आहे। अर्धा किलो मुरमुरे एका कढईमध्ये होणार नव्हते म्हणून यापूर्वी मी अर्धे भाजले आणि आता हे अर्धे भाजून घेतलेले आहे। आता हे सर्व एकत्रित करूया। याप्रमाणे हे आता एकत्रित करून बाजूला ठेवूया आणि दुसऱ्या कृतीकडे वळूया। गॅस मी बंद केला होता। आता गॅस चालू करून यामध्ये कढई गरम झाली। आता यामध्ये टाकूया तेल। आता हे तेल गरम झालं की यामध्ये हा जो लसूण आपण निवडलेला जो घेतला आहे याला आपण थोडंसं असं चेचून घ्यायचं आणि या तेलातून असं खरपूस काढायचं, म्हणजे आपण जो भडंग खातो तेव्हा आपल्या दाताखाली वगैरे येते आणि ते छान लागते। तर याप्रमाणे आता हे तळून घेऊया आपण। या वेळेला गॅसची पॉवर मीडियम ठेवायची, म्हणजे एकदम जळणार नाही आणि एकदम कच्चा राहणार नाही, आपल्याला तळण्यासाठी मदत होईल। असा लालवट झाला की काढून घ्यायचं। आता मक्याचे पोहे आपल्याला तळून घ्यायचे आहे। त्यासाठी गॅसची पॉवर मोठी ठेवायची, कारण की मक्का पोहाला गॅस मोठा पाहिजे तेव्हाच ते असे फुलतात। आता याप्रमाणे आपण हे मका पोहे तळून घेऊया। मका पोहे हे छान फुलले पाहिजे तरच ते छान लागते। याप्रमाणे मी आता सर्व मक्याचे पोहे तेलातून काढून घेतले। आता गॅसची पॉवर कमी करायची। आपल्याला यामधून आता शेंगदाणे काढून घ्यायचे आहे। शेंगदाणे तळताना केव्हाही कमी पॉवरमध्येच तळायची, म्हणजे तो आतून शेंगदाणा असा तळला जातो आणि बारीक टरफलं जे आहे त्याचे ते आपोआप खाताना असे टुचकून निघतात। तर त्यामुळे ते जळकट न लागतात, त्याची टेस्ट भारी लागते। तर अशा पद्धतीने हे आपण शेंगदाणे आता मी तळून घेतलेले आहे।
शेंगदाणे पण असे छान खुसखुशीत झालेले आहे. आता हे आपण काढून घेऊया. मक्याचे पोहे तळलेले, लसण आणि आता हा कढीपत्ता जो तळण तो मी वेगळा ठेवणार आहे. कारण की तिखट मीठ जेव्हा आपण टाकू तेव्हा तोच सगळं शोषून घेईन आणि बाकीच्याला लागणार नाही, म्हणून तो आधी तिखट मीठ आपण मुरमुऱ्याला वगैरे लावल्यानंतर शेवटून टाकणार आहे. म्हणून हे दोन वेगळे वेगळे ठेवलेले आहे. आता कढीपत्ता आपण कडक होईपर्यंत तळून घेऊया. तर मंडळी, माझा हा व्हिडिओ आपणास आवडत असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. कढीपत्ता झालेला आहे, काढून घेऊया. आता या तेलातून गॅसची पॉवर मीडियम ठेवून आपण हा डाळवा काढून घेऊया. याला जास्त होऊ द्यायचं नाही, कारण का हा आधीच पकलेलाच असतो. फक्त तितक्यापुरतं काढून घ्यायचं बाहेर तेलामधून. आता या तेलामधून आपण जे काजूचे आणि बदामीचे काप करून ठेवलेले आहे ते थोडे खरपूस होईपर्यंत तळून घेऊया. आता हे पण आपण काढून घेऊया तेलातून. आता आपली कढई गरम आहे, त्यामुळं गॅसची पॉवर कमी करायची आणि नंतर बंद करून द्यायची. कारण की आपण आता याच्यामध्ये टाकायचे मसाले आपल्याला, तर ते जळणार नाही या पद्धतीने. या तेलामध्ये यापूर्वी बारीक करून घेतलेली धने, सोप, आमसूल पावडर आणि जिरं याची पावडर टाकून घेतलेली आहे. आता आपण यामध्ये टाकायचं आहे आपल्याला तिखट. हे काश्मीरी लाल तिखट आहे, यामुळे रंग छान येतो. मसाल्याचा छान सुगंध येत आहे, अजिबात आपला जळलेला नाही आहे मसाला. आता आपण भडंगमध्ये टाकू. हे बघा, याप्रमाणे मुरमुरे, आपले शेंगदाणे, दालिया वगैरे जो होता त्या भांड्यामध्ये आधी हा मसाला आपण टाकून मिक्स करूया. म्हणजे आपल्या सगळ्या याला नंतर आपण हे पोह्याचं वगैरे नंतर टाकूया. कारण की त्यामध्ये आधी एकत्रित केलं असतं तर त्यामध्येच ते आधी त्यांनी ओढून घेतलं असतं, बाकीच्याला लागलं नसतं. म्हणून ते यापूर्वीच आपण बाजूला ठेवलेलं होतं काढून. तर आता हे आपण यामध्ये टाकून घेऊया. आता यामध्ये टाकूया मीठ. मीठ मिक्स करून झालं की आता आपल्याला यामध्ये टाकायची आहे पिठी साखर. आता टाकूया आपण यामध्ये पिठी साखर. पिठी साखर टाकून झाली की असं सगळं आपल्या हातानं एकत्रित करून घ्यायचं. हे असं मिसळून झालं की आता यामध्ये टाकूया आपण यापूर्वी तळून ठेवलेले आपले मका पोहे, कढीपत्ता आणि लसण. हा सुद्धा यामध्ये टाकून सगळं आता एकत्रित करून घ्यायचं. हे बघा मंडळी, आपली ही अशी खूप तेलकट पण नाही, परंतु खुसखुशीत कुरकुरीत अशी चटपटीत भडंग तयार झालेली आहे. यामधला लसण पहा कसा असा टुचकून फुटतो. आता आपली भडंग खायसाठी झालेली आहे तयार. आता ही खायची कशी, तर असं भांडं घ्यायचं आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला पाहिजे एवढी भडंग घ्यायची. आता टाकायचा यावर बारीक चिरलेला कांदा आणि बारीक शेव. असा लिंबाचा रस. या पद्धतीनं छानपैकी एन्जॉय करायचा. आता ही भडंग हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायची की जेणेकरून संपेपर्यंत अशीच कुरकुरीत राहील. तर मंडळी, अशी ही आपली किचन खुश तर घरातील सर्व खुश.
माझा व्हिडिओ आपण पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.